नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मला माहीत आहे ट्रेडिंग सायकोलॉजी हा विषय ऐकायला खूप बोरिंग वाटतो. चार्ट्स असतील, कॅन्डल असतील, इंडिकेटर्स बघायला आपल्याला खूप मजा येते. ती मजा सायकोलॉजीमध्ये येत नाही, कारण एखादं सायकोलॉजीचं पुस्तक वाचायचं म्हटलं, एखादा व्हिडिओ बघायचा म्हटलं का काय होतं माहीत आहे का, आपल्याला एक कटू सत्य आहे ते आपल्याला सहनच होत नाही. जर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल, मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे ना, तुम्हाला त्यासाठीच मार्गदर्शन करणार आहे. आपली जी सायकोलॉजी आहे ट्रेडिंगची, ही कशा पद्धतीनं आपण डेव्हलप करू शकतो. ज्यावेळेला मी सुद्धा 2016-17ला ट्रेडिंगला सुरुवात केली, त्यावेळेला मला देखील खूप मोठा संघर्ष जो आहे तो ट्रेडिंगमध्ये करावा लागला होता. त्यावेळेला माझ्याकडे देखील स्ट्रॅटेजी होती, रिस्क मॅनेजमेंट होतं, मनी मॅनेजमेंट होतं. तरी पण अधूनमधून सातत्यानं लॉस व्हायचा. आणि लॉस झाला का तो असा लॉस असायचा की पाठीमागच्या 15-20 दिवस महिन्यामध्ये जो प्रॉफिट मिळवला आहे ते सगळं मार्केट घेऊन जात होतं. तेव्हा मला एक गोष्ट सापडली होती, 120 दिवसाचं चॅलेंज. ही गोष्ट मित्रांनो, एक जो लूजर ट्रेडर आहे ना, त्या ट्रेडरला प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकतो. आणि ही जी जबरदस्त पद्धत आहे ना, मी आज काय करणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, ही काय रेडीमेड स्ट्रॅटेजी नाही आहे किंवा एखादा सिक्रेट फॉर्म्युला नाही आहे की जो तुम्हाला कळला आणि लगेच तुम्ही उद्यापासून ह्यावरती ट्रेडिंगला सुरुवात केली आणि खूप सारा पैसा मिळवला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बहुतेक ट्रेडर कुठं चुकतायत माहीत आहेत का? आपण सतत आपली स्ट्रॅटेजी बदलत असतो. सोमवारी आपण ट्रेडचा प्लॅन केला, जबरदस्त प्रॉफिट झाला, ती स्ट्रॅटेजी आपण पुढलं 2 ते 3 दिवस वापरतो, तिथं देखील आपल्याला खूप चांगला प्रॉफिट होतो. त्यानंतर येतो सर्वांचा आवडता फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला मोस्ट ऑफ टाईम मार्केट ट्रॅप करतं आणि आपण पहिल्या 3-4 दिवसात जो प्रॉफिट मिळवला आहे तो शुक्रवारी सगळा घालवून टाकतो. मग शुक्रवारी अशी काय आपली सायकोलॉजी बिघडते की आपण ॲग्रेसिव्ह मार्केटमध्ये काम करतो. मग आपल्याला शनिवार रविवारी वेळ असतो, मग आपण आपलं काय नेमकं चुकलं आपण शोधत नाही. आपलं काम सुरू होतं नवीन स्ट्रॅटेजीवर. मग नवीन आपण कुठला तरी व्हिडिओ बघतो, नवीन एखादी स्ट्रॅटेजी आपल्याला सापडते आणि ती स्ट्रॅटेजी सापडली, वाटतं आता बेस्ट झालं, आता ह्या स्ट्रॅटेजीवर मी पुढल्या आठवड्यात काम करणार. म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी, प्रत्येक 8 दिवसाला, 15 दिवसाला, 20 दिवसाला आपण स्ट्रॅटेजी बदलत जातो आणि नवीन पद्धतीने ट्रेडिंग करत जातो आणि आपला तिथं लॉस होतो. मी असे कितीतरी ट्रेडर बघितले, ते म्हणतात सर मी निफ्टीमध्ये खूप दिवसापासून ट्रेडिंग करतोय, मला खूप चांगला निफ्टीमध्ये प्रॉफिट देखील होतोय, आता मी प्लॅन करतोय सेन्सेक्समध्ये ट्रेडिंग करायचं. मी म्हणतोय गरज काय आहे, तुम्हाला जर निफ्टीमध्ये चांगला प्रॉफिट होत असेल तर सेन्सेक्समध्ये जायची गरजच नाही ना. हे आपल्याला समजत नाही. किंवा मी असे पण लोक बघितले ते निफ्टीमध्ये चांगले प्रॉफिटेबल आहेत, ते परत काय म्हणतात माहिती आहे का, सर मला आता स्टॉक ऑप्शनमध्येच ट्रेडिंग करायचं आहे. अरे पण गरज काय आहे, तुमचं एका सेगमेंटमध्ये, एका सेक्टरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग जर चाललं असेल तर ते सेगमेंट किंवा ते सेक्टर तुम्ही बदलू नका, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणून मी मित्रांनो तुम्हाला 120 दिवसाचं चॅलेंज देत आहे. हे चॅलेंज खूप सोपं आहे, पण मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही ह्या चॅलेंजवर काम सुरू कराल ना, त्यावेळेला ते तितकं बिलकुल सोपं असणार नाही. पण मित्रांनो, हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो तुमच्याकडे डेमो अकाउंटची गरज आहे. तुम्हाला एक नवीन डेमो अकाउंट ओपन करावं लागेल, ज्यामध्ये रिअल पैशाची बिलकुल आवश्यकता नाही आणि एकच स्ट्रॅटेजी घ्यायची आहे आणि पुढलं 120 दिवस मी फक्त आणि फक्त तुम्हाला एका स्ट्रॅटेजीवर ट्रेड करायला सांगणार आहे. आणि ती स्ट्रॅटेजी काय ते पण पुढे जाईल तसं सांगणार आहे. मग ते मार्केट वरती जाणार असू द्या, मार्केट खाली जाणार असू द्या, मार्केट साईडवेज असू द्या, तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बदलायची नाही मार्केटचा सेंटिमेंट आणि मार्केटचा मुवमेंट बघून. किंवा शक्य झालं तर मित्रांनो तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीसाठी 2 मोबाईल किंवा 2 अकाउंट पण वापरू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की बाबा तुमची शिस्त मोडेल, तुम्हाला एखादी क्ल्यू आहे, तर तुम्ही त्या कंडिशनला काय करा, 2 अकाउंट वापरा. एका अकाउंटला तुम्हाला हवं तसं बिनधास्त ट्रेडिंग करा डेमो पद्धतीनं. तुम्ही आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं काम करताय ना त्याच पद्धतीनं काम करा. आणि दुसऱ्या अकाउंटला मात्र काय करा, 120 दिवस फक्त मी जे सांगणार आहे ना, फक्त आणि फक्त त्याच पद्धतीनं काम करा. याच पद्धतीने ही स्ट्रॅटेजी वापरा. विश्वास ठेवा मित्रांनो, 120 दिवसानंतर तुमचा स्वतःचा देखील स्वतःवर विश्वास बसणार नाही. अशा पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला एका अकाउंटमध्ये दिसेल आणि एक अकाउंट 100% वाईपआउट अगोदरच झालेला असणार, हे पहिल्यांदा. आता मित्रांनो, स्ट्रॅटेजी नेमकी काय हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी सांगणार आहे ना, माझी आवडती स्ट्रॅटेजी सांगणार आहे. ही स्ट्रॅटेजी आपल्याला 2 प्रकारे वापरायची. एक तर ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये वापरायचे आहे आणि ट्रेंडच्या अपोजिट साईडला म्हणजे ट्रेंडच्या विरोधात जाऊन ट्रेड करायचा आहे. 2 मुद्दे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता ट्रेंड कंटिन्युएशनचा जर विचार केला तर काय असतो ट्रेंड कंटिन्युएशन. समजा मार्केट जर अप ट्रेंडमध्ये असेल, मार्केटमध्ये हायर हाय हायर लो जर बनत असतील, तर मार्केट ज्यावेळेला जुना हाय तोडून वर जातं तेव्हा आपल्याला कधीच घाई नाही करायची. आपल्याला वाट बघायची आहे मार्केट पुल बॅक कधी देते आणि आपल्या चार्टवर डाव्या बाजूला लक्ष ठेवायचं ऑलवेज.
अशा लेवल शोधून ठेवायचे मार्केट त्या लेवलला यायच्या अगोदर, किंवा ऑलरेडी मार्केट 1 ते 2 वेळा जर त्या लेवलला येऊन टेस्ट करून तिथून वर गेला असेल तर तो आपल्याला ऑप्टिमम ट्रेडिंग झोन म्हणून कन्सिडर करायचा आहे. आणि जेव्हा मार्केट खाली येईल आणि ज्यावेळेला मार्केट जुन्या लेवल्सवरती म्हणजेच OTZ लेवलला येईल त्यावेळेला आपल्याला काय करायचं, यामध्ये एंट्रीचा प्लॅन करायचा आहे. आणि 2 नंबरचा जो ट्रेडचा प्लॅन आहे आपल्याला काउंटर ट्रेड करायचा. मग हा काउंटर ट्रेड आपण कशा पद्धतीने करू शकतो, ज्यावेळेला आपण मार्केटच्या अपोजिट साईडला जाऊन ट्रेड करतो ना, तेव्हा मार्केट एका अशा पॉईंटला जाऊन डेफिनेटली थांबतं ज्या ठिकाणी डाव्या बाजूचा जर चार्ट बघितला तर आपल्याला लक्षात येतं की बाबा मल्टिपल टाइम मार्केट या रेंजवरून रिव्हर्सल केलंय किंवा इथं मार्केटला अडथळा येतोय. मग मार्केटनं जर 1 ते 2 वेळा त्या लेवलला टेस्ट केला असेल आणि तिथून जर प्रॉफिट बुकिंग झाला असेल तर आपल्याला तिथं काय करायचं आहे, मार्केटच्या विरोधात जाऊन ट्रेडचा प्लॅन करायचा. त्याला काउंटर ट्रेड असं देखील काय करू शकतो, आपण म्हणू शकतो. आता प्रश्न असा आहे की आपल्याला एंट्री नेमकी कशी घ्यायला पाहिजे. हो का, तुम्हाला जर एकदा लेवल सापडली असेल पण एंट्री कधी घ्यायची यासाठी छोट्या टाइम फ्रेमवर काय करायचं तुम्हाला जायचं आहे. तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करणार असाल तर डेली चार्टवरती चार्ट बघा किंवा 4 तासाच्या टाइम फ्रेमवर चार्ट बघितला तरी चालेल. तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल तर 4 तासाच्या टाइम फ्रेमवर लेवल आयडेंटिफाय करा आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुमची एंट्री डिफाईन करू शकता. ज्यावेळेला तुम्ही एंट्रीसाठी प्लॅन करता ना त्यावेळेला परत तुम्हाला 2 गोष्टी बघायच्यात. काय 2 गोष्टी बघायच्यात माहिती आहे का, जिथून तुम्ही बाय करणार आहे तिथं तुमचा एक ट्रेड झोन असणार आहे, तो ऑप्टिमम ट्रेड झोन असणार आहे. तिथं ऑलवेज डबल बॉटम फॉर्मेशन झालं पाहिजे. काय सांगतोय मी, काळजीपूर्वक ऐका. जिथं तुम्हाला बाईंग करायचं आहे त्या ठिकाणी डबल बॉटम फॉर्मेशन झालं असलं पाहिजे. आणि दुसरी अट म्हणजे त्यानंतर हिरवी कॅन्डल त्या ठिकाणी तयार झाली पाहिजे. म्हणजे डबल बॉटम पॅटर्न तयार झाल्यानंतर त्यानंतर जी कॅन्डल तयार होते ती एकदम स्ट्रॉंग बुलिश असली पाहिजे. आणि सेम सेलिंग साईडला जर तुम्हाला ट्रेडचा प्लॅन करायचा असेल OTZ लेवल आपली डिफाईन करायची आणि त्या ठिकाणी डबल टॉप पॅटर्न आयडेंटिफाय करायचा. आणि त्यानंतर तिथं जर एक स्ट्रॉंग रेड कॅन्डलचं फॉर्मेशन होत असेल तर तिथं डेफिनेटली शॉर्ट साईडला ट्रेड काय करायचं आपल्याला ओपन करायचं. पण एक मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही डबल टॉप किंवा डबल बॉटम कॅन्डल फॉर्मेशन बघणार तिथं ट्रेडचा प्लॅन कराल त्यावेळेला त्याच्या विक्स देखील लक्षात ठेवायचे. पण त्या विक्सच्या वरती कॅन्डल क्लोज व्हायला नको आहे. म्हणजे पाठीमागचे जे हाय आणि लो आहेत त्याच्या बाहेर जर रिअल बॉडी जात असेल, क्लोज होत असेल तर याचा अर्थ तो पॅटर्न त्या ठिकाणी फेल जाणार आहे. त्यामुळे तिथं ट्रेडचा प्लॅन करायचा नाही. म्हणजे पाठीमागच्या विक्स ज्या आहेत हाय आणि लोच्या त्याच्यावरती बिलकुल रिअल बॉडी जायला नको आहे त्या कंडिशनला. मग मित्रांनो प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळेला ट्रेडचा प्लॅन करू त्यावेळेला स्टॉप लॉस आणि टार्गेट किती ठेवायचं, तर आपल्याला ऑलवेज चार्टवरती ATR म्हणजे ॲव्हरेज ट्रू रेंज हे इंडिकेटर काय करायचं आहे, वापरायचं आहे. आणि या इंडिकेटरच्या साहाय्यानं आपल्याला काय करायचं आहे, एक नियम तयार करायचा आहे. त्या नियमाचं नाव आहे CEST रूल्स. आता Cचा अर्थ काय, कंडिशन. म्हणजे OTZ झोन जो आहे तो कुठं आयडेंटिफाय करायचं. Eचा अर्थ तुमची एंट्री. आपण एंट्री कशी डिफाईन केली आहे, डबल टॉप डबल बॉटम कन्फर्मेशन कॅन्डल मिळाली का आपण तिथं ट्रेडचा प्लॅन करणार आहे. आणि आपला स्टॉप लॉस काय असणार आहे, एंट्रीच्या वेळेला जी ATR व्हॅल्यू होती त्याच्या 2x आपल्याला काय करायचं, स्टॉप लॉस ठेवायचं. समजा ATR 50 असेल तर स्टॉप लॉस साधारणतः तुमचा 100 येईल. आणि टार्गेट किती ठेवायचं आहे तुम्हाला, तर जेवढी रिस्क आहे त्याच्या 1.4 पट प्रॉफिटचं टार्गेट ठेवा. तुम्हाला टार्गेट काय करायचं, कन्सिडर करायचं आहे. आणि मित्रांनो हा जो नियम मी तुम्हाला सांगतोय ना, हा पुढलं 120 दिवस बिलकुल मोडायचा नाही. म्हणजे नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो. ही स्ट्रॅटेजी 100% वेळा काम करेल की नाही मला माहित नाही. आणि जगात कुठलीच अशी स्ट्रॅटेजी नाही की ती 100% टाइम काम करते. तुमचं स्टॉप लॉस यामध्ये हिट होणार आहे त्यात काय वाद नाही. पण एक मुद्दा आहे जो लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही 120 दिवस एकाच शिस्तीनं या पद्धतीनं काम कराल तेव्हा तुमची भीती ऑटोमॅटिक निघून जाईल. आणि तुमचं जे इमोशनल ट्रेडिंग सध्याला होतंय ना ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी थांबेल. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं तुमचा प्रोफेशनल ट्रेडरचा प्रवास जो आहे तो सुरू होईल. तर मग मित्रांनो कोण कोण आहे जे 120 दिवसाचं चॅलेंज स्वीकारायला तयार आहे, मला आता कमेंट्समध्ये ॲक्सेप्ट टाईप करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर आपल्या मराठी ट्रेडर सोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच परत एका नवीन विषयासह तुम्हाला भेटणार आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.